कांदा भजी करण्यासाठी ओवा, सोडा, हळद, धनेपूड, लाल तिखट आणि कोथिंबीर आणि हे कांदा चिरून ठेवायचा। आता हे 1 वाटी बेसन घ्यायचं। कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी ह्यात पाणी मिक्स करायचं। हे असं फेटून घ्यायचं। हे असं मस्तपैकी बेसन पीठ फेटून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे भजी एकदम मऊसूत होतात। आता हे आपलं फेटून झालेलं आहे। ह्यात थोडंसं असं कांदा मिक्स करायचा त्यात। थोडंसं कांदा मिक्स करून त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची। मग थोडंसं 1 चमचा ओवा टाकायचा। अख्खा ओवा घातला तरी चालतं। आणि थोडीशी हळद आणि थोडासा चिमूटभर सोडा आणि थोडासा धणे पावडर। तुम्हाला चवीपुरतं हवं तेवढं तिखट घालायचं। आणि परत पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं सगळं। थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं। परत व्यवस्थित फेटून घ्यायचं। आता व्यवस्थित हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊया। आता आपण तळणीसाठी तेल घालून घेऊया। व्यवस्थित भजी तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे की नाही थोडंसं असं टाकून बघायचं। हां, थोडंसं गरम झालेलं आहे। आता आपण भजी करण्यासाठी घेतलं तरी चालेल। गोल्डन कलरमध्ये भजी अशी व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे कांदा भजी कुरकुरीत लागतात। हे बघा असं व्यवस्थित मस्त कुरकुरीत दिसायला लागलं। आता हे असे व्यवस्थित टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं। आता फ्राय भजी आपण डिशमध्ये काढून घेऊयात। आता आपले भजी तळून तयार झालेले आहेत। बघा किती कुरकुरीत आणि मऊसूत खुसखुशीत झाले। हे बघा, गरमागरम भजी खाण्यास तयार।